गांधींनी एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये आणीबाणी हटवली आणि देशाला लोकशाही मार्गानं निवडणुका घेण्याचा मार्ग खुला केला। त्या निवडणुकीत त्या स्वतः पराभूत झाल्या, त्यांचा पक्ष पराभूत झाला। त्यांनी कोणावरही खापर फोडलं नाही, त्यांनी जनतेचा कौल स्वीकारला। हे आज होतंय का? हे आज अजिबात होत नाही। इंदिरा गांधींनी घोटाळे करून त्यांना निवडणुका जिंकता आल्या असत्या, ज्या आज होत आहेत। हा फरक तुम्ही समजून घ्या। तेव्हाची आणीबाणी अधिकृत आणि आताची अघोषित आणीबाणी गेल्या 10 वर्षातली, तेव्हा भारतीय जनता पक्षाने ढोंग करू नये। आणीबाणी आली आणि गेली। खरं म्हणजे आता गेल्या 10 वर्षातल्या आणीबाणी विरुद्ध लोकांना जागरूक करणं गरजेचं आहे, ते काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं पाहिजे। चला, थँक्यू। आणखी एक विषय होता की अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर शिंदे शिवसेनेतल्या मंत्र्यांची नाराजी आहे। काल कॅबिनेटमध्ये ही नाराजी उघडपणे व्यक्त झाली। माहिती सूत्रांनी माझा असा इतकाच प्रश्न आहे, शिंदेचं असं म्हणणं आहे की अजित पवारांच्या खात्यावरही बारीक लक्ष ठेवा अशा सूचना त्यांनी आपल्या मंत्र्यांना केल्या, कारण पुढच्या काळात खूप मोठे निधी किंवा अन्य मार्गातून नक्कीच पैसे असणार। सामाजिक न्याय विभागाचा निधी आपण वळवताय पैसे नाहीत म्हणून लाडक्या बहिणीसाठी। मग माळेगाव कारखान्याला आपण 500 कोटी रुपये द्यायचे जे वचन दिलेलं आहे निवडणुकीच्या आधी, एका कारखान्याला माळेगाव कारखाना निवडणुकीत जिंकता यावं, हा भ्रष्टाचार आहे, हे करप्शन आहे, ही लालूच आहे। मी 500 कोटी रुपये घेऊन येतो हे राज्याचा अर्थमंत्री सांगतोय एका कारखान्यासाठी, आणि मला मतं द्या सांगतोय। ह्याच्यावरती कायद्यानं कारवाई व्हायला पाहिजे। हा भ्रष्टाचार आहे। देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना जाब विचारा, कारवाई करा त्यांच्यावर। आणखी एकच मराठीतला विषय आहे की अंदाज समितीची बैठक नुकतीच पार पडली, त्यात राजेशशाही थाट दिसून आला। जे त्यात सहभागी झाले होते आमदार, खासदार किंवा मंत्री किंवा अन्य, त्यांना चांदीच्या ताटात जेवण नाही असं आहे की या 5 स्टार मध्ये महाराष्ट्राची दर्शनासाठी गाड्या असतील। महाराष्ट्राच्या अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत अर्जुन खोतकर, यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे। तुम्हाला माहीतच, धुळ्याच्या विश्रामगृहात जी मोठी रक्कम पकडली आणि त्याआधी 10 कोटी रुपये जाळण्याला गेले, हे आमच्या अंदाज समितीचे कॅरेक्टर आहे, चरित्र आहे। त्याच्यामुळे त्यांना ही शान शौकीची जी चैनबाजीची चटक लागली आहे। खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला नाही दिलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला। चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते। म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात, हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं। पण मध्यंतरी तुम्ही फडणवीसांना पत्रही लिहिलं होतं की धुळ्यामध्ये जो प्रकार घडला, जी रक्कम जमा केली गेली कोट्यवधीची, त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, काहीच नाही। कारण स्वतः हे राज्यकर्ते हे या लुटीच्या वाटेकरी आहेत, त्याशिवाय हे गप्प बसणार नाहीत। हे लुटीचे वाटेकरी आहेत। आणि असा भ्रष्ट अंदाज समितीचा अध्यक्ष काल ज्या पद्धतीनं देशभरातल्या अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या कार्यक्रमात निर्वत होता, हा या महाराष्ट्राला कलंक आहे आणि फडणवीस यांच्या कारकिर्दीला कलंक आहे। मैंने बताया, हिंदू सम्राट बाला साहब ठाकरे जी का नाम बार बार लेते हैं, मोदी जी लेते हैं, फडणवीस जी लेते हैं, वो मिस्टर मिंधे लेते हैं। बाला साहब ठाकरे हमारे हैं और शिवसेना हम लोग।